रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट। रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट। त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी। तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा। रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस, ईश्वर संजय शिंदे 78 75 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41। या ठिकाणी तुम्ही आता बघितला का कसा केविलवाना प्रयत्न आपल्या इथल्या स्थानिक आमदारांनी पवित्राच्या विधानसभेत गांजा आणि ड्रग्जचा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यांनी त्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी एक खोटी क्लिप ही फिरवली संगमनेरमध्ये का जो गांजा तस्करीमध्ये जो आरोपी पकडलेला आहे आणि तो आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या गाडीत बसल्याचा त्यांनी एक व्हिडिओ दाखवलेला आहे। त्याची सत्यता आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। या ठिकाणी हा कार्यकर्ता म्हणून त्यांनी तो पडवळ दाखवलेला आहे आणि हा कार्यकर्ता साहेबांच्या गाडीत बसलेला अशी ती व्हिडिओ क्लिप त्यांनी व्हायरल केलेली आहे। पुढे आपण बघतोय आता त्याच्या थार गाडीचं पूजन आदरणीय साहेब आणि खासदार लंके साहेबांचे हस्ते कांदळकर कुटुंबियांनी केलं होतं। ते जे 2 मालक आहेत आणि इतर 2 मुलं हे गणेश साखर कारखान्याची ज्या दिवशी निवडणूक होती त्या दिवशी गाडी त्यांनी घेतली, त्यांची पूजा करण्याच्या निमित्ताने ते त्या ठिकाणी गेले। ते दोघंही या ठिकाणी आलेले आहेत। त्या दोघांनी मी आपल्या पुढं सादर करत आहे का खासदार लंके साहेब या ठिकाणी गुलाल घेतलेला आहे। जर त्या गाडीमध्ये गुलाल घेतलेला पडवळ दिसला नाही तुम्हाला, पडवळ तिथे कशाला जाईल? ही जी 2 मुलं आहेत ते वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला सांगताय। मी थार गाडी घेतल्या मी नवीन थार गाडी घेतल्या असता मी गणेश नगर कारखान्याच्या इलेक्शनचा निकाल होता त्या दिवशी मी साहेबांचं लोकेशन घेतलं की मला गाडी पुजायची आहे म्हणून मी तिथं गेला असता तिथं लोकनेते थोरात साहेब होते, निलेश लंके साहेब होते आणि तिथं गेल्यानंतर मी तोच व्यक्ती आहे की गाडीत बसलेला तो दिसतोय तुम्हाला, त्यांनी दाखवलाय तो मीच आहे साईराज बाबासाहेब कांदळकर। मी सार्थक कांदळकर, ते तुषार पडवळ म्हणून जे त्यांनी दाखवलं व्हिडिओमध्ये तो तुषार पडवळ नसून सार्थक कांदळकर मी स्वतः आहे आणि आम्ही साईडी गाडी घेतल्यानंतर आम्ही तिथं गाडी पूजनासाठी तिथं गेलेलो होतो। तो ती व्हिडिओ टेम्पल हॉटेल तिथली व्हिडिओ। तुम्ही राहणारे कुठे नाही? आम्ही तळेगावला गेली सोबत होते त्यांच्या, आम्ही आमच्या सोबत होते आणि आम्ही गांजाच्या प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला गांजा हे काही वगैरे माहीत नव्हतं। हे सर्व मित्र
त्या दिवशी ही गाडी पोचण्यासाठी तिथं शिर्डी येथे गेलेले होते. तेच सगळे आपले प्रतिक्रिया मित्र आहेत ते देतात. आणि व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर एकूण ही व्हिडिओ व्हायरल केली त्यानंतर आम्हाला खूप त्रास झालेला आहे. आमच्या घरच्या आमचे मित्र नातेवाईक सगळे विचारतात, पण आम्ही ही व्हिडिओ त्यांना दाखवल्यानंतर त्यांना थोडा विश्वास बसलेला आहे. आम्ही एक उच्च शिक्षित आहोत, इंजिनियर आहोत असं दाखवून आम्ही ना सगळे तिथे गणेशच्या कारखान्याच्या काल लागल्यावर सगळे गाडी पुजायला गेलो. त्यांनी व्हिडिओ दाखवली का ते गाडीचा व्हिडिओ त्यांनी त्या गांजाच्या व्हिडिओ सोबत लिंक केला. ज्या दिवशी ती व्हिडिओ आली त्या दिवशी त्या बहिणीचं लग्न होतं. त्या बहिणीच्या लग्नात सगळे पाहुणे रावळे सगळे विचार राहिले की कसं काय तुम्ही गांजाचा धंदा करायला लागले का काय करायला लागले. ते लग्नात पूर्ण सगळा तिचा विषय होऊन गेला. तर आमचं आता प्रतिनिधी एवढंच म्हणणं आहे का तुम्ही असं नका करू, गरीबाच्या मुलांचा नका छळ करू. तुम्ही काही जे आहे मुख्य आरोपी त्यांना तुम्ही काही शिक्षा द्या. ते थोरात साहेबांचे कार्यकर्ते असू दे तर कोणाचे असू दे, ते आरोपीचे त्यांना शिक्षा द्या, काही अडचण नाही. पण हे जे चुकीच्या व्हिडिओ दाखवून किंवा फक्त थोरात साहेबांची बांधणी करायची म्हणून असं काही करू नका. हे आमच्या घरातलं लग्न सगळं सोडून पाहुणे रावळ्यांमध्ये हाच विषय झाला होता त्या दिवशी. हे जुने व्हिडिओ आहे आणि हे साहेबांचे कार्यक्रम. तुम्ही या संदर्भात तक्रार दाखल करणार आहात का पोलीस स्टेशनला? तुमची पंचायती झाली आमची तक्रार दाखल करायची तयारी काय अडचण मी अक्षय दिघे. ऍक्च्युअल मध्ये आमच्या मित्रांनी म्हणजे आमच्या भावानी गाडी घेतली होती. तर आम्ही 4 जण ती गाडी याच्या म्हणजे नारळ फोडण्यासाठी साहेबांकडे घेऊन गेलो होतो. दैवत असल्या कारणाने आम्ही पहिल्यांदा साहेबांना मान देणार होतो म्हणून आम्ही तिथे गेले असतं तर गाडीची सर्व आम्ही विस्तार पूजा वगैरे सगळे केली. त्याच्यानंतर लोकनेते माननीय निलेश साहेब लंके हे पण आलेले होते. तर आपलं दैवत आणि निलेश लंके आम्ही ते म्हणे मी चालवतो गाडी. तर मग आम्ही 3 जण मागे बसलेलो होतो आणि तिची एक सुंदर प्रकारे राईड घेतली. त्यानंतर आता काय प्रॉब्लेम झाला हेच कळलं नाही आम्हाला. ती व्हिडिओ पण आमच्या इंस्टाग्रामला सगळ्यांच्या ऑलरेडी आहे, तशी ओरिजिनल व्हिडिओ आहे. तर ती व्हिडिओ आता एडिट करून काय करून त्याच्यामध्ये छेडछाड करून नंतर आता ही व्हिडिओ बनवलेली आहे. तरी आम्हाला एक सांगणं आहे का लोकप्रतिनिधी असावा तर आमच्या थोरा साहेबांसारखा असावा. त्यांनी आजपर्यंत अशा कोणतीही एक बनावट व्हिडिओ त्यांनी प्रसारित केली नाही. आजपर्यंत त्यांनी जेवढे आता नव्या लोकप्रतिनिधी जेवढे साहेबांवर डाव केलेले आहे किंवा व्हिडिओ बनवलेले आहे तर सगळ्या व्हिडिओला आमच्या यशोधन कार्यालयामार्फत सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. तसं ह्या व्हिडिओला पण हे एक उत्तर आहे. फक्त याच्यापासून आम्हाला एक झालेला आहे तो एक मनस्ताप झालेला आहे. कारण सगळे आम्हाला मेसेज करताय, फोन करताय का तुम्ही एवढे उच्च शिक्षित आहात, तुमचे सगळे वेल बिझनेस सेटल आहे तर तुम्ही त्या धंद्यांच्या जीवावर नव्हे तर या तुमच्या काळ्या धंद्यांच्या जीवावर मोठे झालेले आहात का, असा सगळ्यांचा प्रश्नचिन्ह झालेला आहे. एक समाजातून आम्हाला एक बाजूला जाण्याची एक वेळ येऊ नये. फक्त एवढीच एक विनंती आहे आमची का सगळे करा, फक्त आम्हाला समाजामधून उठू नका, बस बाकी काही नाही. आणि असे खोटे व्हिडिओ काही दाखवू नका. आमच्या आई वडिलांचे किंवा आमच्या घरच्यांचे पण असे संस्कार नाही. आणि माननीय थोरात साहेब आमचे दैवत आहे, त्यांनी पण आम्हाला एवढे खालचे संस्कार दिलेले नाही किंवा आम्ही असे 2 नंबरचे काळे धंदे करू आणि मोठं होऊ. साहेबांनी आम्हाला वेळोवेळी चांगलंच मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथून मागं पण आम्ही व्यवस्थितच आहात आणि पुढे पण आम्ही व्यवस्थितच राहणार आहोत. आपण एक लक्षात आलं सर, संघटनेचं राजकारण हे हिस्ट्री क्रिएटर आहे. आतापर्यंत स्वर्गीय खराळे साहेब असतील, स्वर्गीय दत्ता देशमुख असतील, भाऊसाहेब थोरात असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, ज्यांनी विधानसभेचं इथलं नेतृत्व करत असताना वेगवेगळ्या पायरीवर या संगमनेर तालुक्याचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हिस्ट्री क्रिएटर आहे. आपण आता बघतोय आता काही लोक हिस्ट्री चीट करतायत. चीट याचा अर्थ असा का जे केलेलंच नाही ते दुसऱ्याचं घ्यायचं, उद्घाटन आपण करायची आणि ते मी केलं म्हणून दाखवायचं. आणि हे करत असताना दुर्दैवानं हिस्ट्री सीटर बरोबर घ्यायची. लक्षात घ्या, हा जो प्रकार चालू झालेला आहे तालुक्यामध्ये, आपल्या हा जो वैभवशाली तालुका आहे या वैभवशाली तालुक्याचं वैभव जर जपायचं असेल तर अशा खोट्या व्हिडिओ क्लिप्स किंवा खोटं राजकारण करून चालणार नाही. त्यासाठी जो एक मोठं लिगसी आपल्याला आहे त्याच पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये झालं पाहिजे, तरच
जे मोठं नाव आतापर्यंत झालेलं आहे तालुक्याचं ते टिकून राहील. अन्यथा इतर तालुक्यांसारखं आपल्यालाही सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा तालुका म्हणून गणलं जाईल. कृपया माझी विनंती आहे, तुम्हाला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं तुम्ही करा. उगाचच हिस्ट्रीमध्ये चीट करून, हिस्ट्रीमध्ये चीट CHEAT चीट करून तुम्ही हा जो अतिशय चांगला इतिहास आहे हा याला कालवडू नका. आणि बाळासाहेब थोरातांसारख्या माणसावर ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ करतात त्यावेळेस महाराष्ट्रामधून निषेधाची लाट उडी होते. एक लक्षात घ्या, त्यात तुम्ही अजून तुमच्या पायामध्ये जसं एखाद्या कोंबड्याच्या पायामध्ये दोरा गुंतला जातो त्या पद्धतीची स्थिती तुमची होती, हे लक्षात ठेवा. तुमच्यावर तुमच्या पक्षापासून स्थानिक लोक किंवा महाराष्ट्रातील लोक सुद्धा विश्वास ठेवायला त्यामुळे तयार नाही. हा एक मोठा संदेश अशा चुकीच्या क्लिप्सच्या मधून जाणार आहे. मी सर्व पत्रकारांना विनंती करतो, या पद्धतीची क्लिप आज आपण ज्या पद्धतीने ती सोशल मीडियावर जात होती तो जो इतिहास आपला आहे त्या पद्धतीने तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. कारण शेवट आपल्याला या तालुक्याची हार्मोनी जपायची आहे. या तालुक्याचं सौंदर्य जे आहे ते सगळ्यांच्या सन्मानामध्ये आहे आणि तो सन्मान करत असताना कुणावर चुकीचा आरोप करायचा नाही. तो चुकला असेल तर तिथं चूक दाखवू आपण, परंतु चुकीचा आरोप करायचा आणि मग ती चूक म्हणायची अशा पद्धतीचं राजकारण आपल्याला चालणार नाही. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.